महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून सोडणाऱ्या शिवसेना फुटीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंनी अत्यंत महत्त्वाचे आणि कायदेशीर दृष्ट्या वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले आहेत। एका बाजूला उद्धव ठाकरे गटाची बाजूने मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल होते, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटासाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि नीरज किशन कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला। पण या दोन्ही बाजूंचा नेमका मुद्दा काय होता? तर शिंदे गट म्हणत होता की आमदारांनी शिवसेना सोडलेलीच नाहीये, तर ठाकरे गटाचा युक्तिवाद होता की पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंड करून वेगळा गट तयार करणे म्हणजे पक्षविरोधी कृती आहे। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। पहिला मुद्दा, शिंदे गटाने शिवसेना सोडलेलीच नाहीये असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय आणि तो म्हणजे आमदारांनी शिवसेना पक्ष सोडलेलाच नाहीये। हरीश साळवे, नीरज कौल आणि महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाच्या आमदारांनी स्वतःला शिवसेनेपासून वेगळं केलेलं नसल्याचा मुद्दा मांडलाय। आता म्हणजेच आमदारांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन केला नाही, ते दुसऱ्या पक्षात गेले नाहीत आणि त्यांनी स्वतःची शिवसेना सदस्यत्वाची ओळख ही काही सोडली नाही। त्यामुळे केवळ नेतृत्वाविरोधात भूमिका घेतली म्हणून त्यांनी पक्षाचा त्याग केलाय असं आता म्हणता येणार नाही, असा शिंदे गटाचा युक्तिवाद होता। आणि हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता, कारण 10वी अनुसूची म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ मध्ये एखाद्या आमदाराने स्वच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो। आणि शिंदे गट म्हणत होता की आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही पक्षातच आहोत, फक्त नेतृत्वाच्या निर्णयाला विरोध केला। दुसरा मुद्दा असा होता की हा दहशत निर्माण करणारा पक्षांतराचा प्रश्न नाही। हरीश साळवे यांनी 10वी अनुसूची आणि आमदारांच्या डिसेंट म्हणजेच मतभेदाचा मुद्दा वेगळा असल्याचं सांगितलंय। त्यांच्या युक्तिवादाचा गाभा असा होता की अँटी डिफेक्शन लॉ चा उद्देश प्रत्येक राजकीय मतभेदाला शिक्षा देणे नाहीये। जर एखाद्या आमदाराला पक्षाच्या नेतृत्वाच्या निर्णयाशी सहमती असेल तर प्रत्येक सहमतीला पक्षांतर म्हणता येणार नाही। त्यामुळे साळवे यांनी न्यायालयासमोर प्रश्न उपस्थित केला की राजकीय पक्षामध्ये मतभेद आणि पक्ष सोडणं या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत का? तर शिंदे गटाने याच फरकावर मोठा भर दिलाय। आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असा होता की कपिल सिब्बल यांनी मात्र यांच्या अगदी उलट भूमिका घेतली आहे। त्यांचा मुख्य मुद्दा असा होता की हा फक्त काही आमदारांचा वैयक्तिक मतभेदाचा विषय नाहीये, तर हा पक्षाच्या संघटनात्मक रचनेशी आणि पक्षाच्या नेतृत्वाशी संबंधित प्रश्न आहे। सिब्बल यांच्या बाजूने मांडण्यात आलेल्या भूमिकेनुसार काही आमदारांनी स्वतंत्र गट तयार करून पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाला आव्हान दिलं असेल तर त्याचा परिणाम केवळ विधानसभेतील संख्याबळावरून ठरवता येणार नाही। म्हणजेच आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून त्यांचाच पक्ष झाला असं कसं म्हणता येईल? हा ठाकरे गटाच्या युक्तिवादाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता। आणि तिसरा मोठा मुद्दा म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष इथे एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर फरक समजून घेणं गरजेचं आहे। कारण विधिमंडळ पक्ष म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषदेत निवडून आलेले त्या पक्षाचे आमदार, पण राजकीय पक्ष ही त्यापेक्षा मोठी संघटना आहे। त्यात पक्षाची संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षाची घटना आणि इतर संरचना असते। म्हणून प्रश्न असा निर्माण झाला, जर एखाद्या पक्षातील आमदारांचा मोठा गट वेगळा झाला तर त्या गटाकडे संख्याबळ आहे म्हणून संपूर्ण राजकीय पक्ष त्यांचाच होतो का? तर शिंदे गटाच्या बाजूने संख्याबळ आणि आमदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचा युक्तिवाद करण्यात आला, तर ठाकरे गटाने राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यात फरक असल्यावर भर दिलाय। चौथा मुद्दा असा होता की फ्लोर टेस्ट। आता येतो सर्वात चर्चेत राहिलेला भाग की तो आहे फ्लोर टेस्ट। 2022 मध्ये तत्कालीन राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं। ठीक आहे, आता शिंदे गटाच्या बाजूने हरीश साळवे यांनी राज्यपालांच्या भूमिकेचं समर्थन करताना असा युक्तिवाद केला होता की मुख्यमंत्र्यांकडे सभागृहात विश्वास आहे की नाही याबाबत शंका निर्माण झाल्यास त्याची चाचणी विधानसभेच्या सभागृहात होऊ शकते, कारण सरकारकडे बहुमत आहे की नाही हे शेवटी सभागृहातच स्पष्ट होतं। त्यामुळे फ्लोर टेस्ट ही घटनात्मक प्रक्रियेचा भाग आहे, असा आता हा शिंदे गटाचा युक्तिवाद होता। पण ठाकरे गटाने याला विरोध का केला? कारण कपिल सिब्बल यांच्या बाजूने असा प्रश्न उपस्थित करण्यात आला की जर काही आमदारांनी स्वतःचं बंड केलं असेल आणि त्याच बंडाच्या आधारावर सरकारच्या बहुमतावर प्रश्न निर्माण केला असेल तर राज्यपालांनी त्या परिस्थितीत थेट फ्लोर टेस्टचा आदेश देणे योग्य होतं का? म्हणजेच बंडखोरीमुळे निर्णय झालेल्या परिस्थितीचा वापर करून विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करण्यास भाग पाडता येईल का,
हा मोठा घटनात्मक न्यायालयासमोर प्रश्न होता. आणि 5वा मुद्दा असा होता की नबाम रेबिया प्रकरण. या खटल्यात नबाम रेबिया या सर्वोच्च न्यायालयात आधीच्या निर्णयाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. ठाकरे गटाच्या वतीने त्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. आता मात्र हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी या प्रकरणात नबाम रेबिया निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी मोठ्या घटनापीठाकडे संदर्भ देण्याला विरोध केलाय. त्यामुळे हा खटला फक्त महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष राहिलेला नाहीये, तर तो थेट संविधानातील 10वी अनुसूची, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आणि राज्यपालांच्या भूमिकेशी जोडला गेलाय. 6वा मुद्दा असा होता की विधानसभा अध्यक्षांचा अधिकार. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बंडखोर आमदार अपात्र आहेत की नाहीत हे कोण ठरवणार. 10वी अनुसूची अंतर्गत आमदारांच्या अपात्रतेच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्वाची आहे. शिंदे गटाच्या वकिलांनी न्यायालयाने या प्रक्रियेत थेट हस्तक्षेप करून आधीच निष्कर्ष काढू नये असा आग्रह धरला. आणि दुसरीकडे ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर आणि प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर आणखी एक प्रश्न निर्माण झाला की न्यायालयाने या संपूर्ण प्रक्रियेत किती हस्तक्षेप करावा. 7वा मुद्दा असा होता फूट आणि पक्षांतर. शिंदे गटाच्या बाजूने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता की आमदारांनी स्वतःला शिवसेनेपासून वेगळं मानलेलं नाहीये, त्यामुळे हा पारंपरिक अर्थाने पक्षांतराचा प्रकार नाहीये असा त्यांचा युक्तिवाद होता. तर मात्र ठाकरे गटाचं म्हणणं होतं की आमदारांनी पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाविरोधात जाऊन वेगळा गट तयार केला आणि त्यानंतर राजकीय सत्ता बदलली, म्हणून संपूर्ण प्रक्रियेत 10वी अनुसूचीच्या चौकटीत विचार झाला पाहिजे. 8वा मुद्दा असा होता की 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं तर या संपूर्ण प्रकरणात 11 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने तत्कालीन राज्यपालांना फ्लोर टेस्ट बोलण्याचा निर्णय योग्य नसल्याचं म्हटलं आणि काही महत्त्वाच्या घटनात्मक कृतींवर कठोर निरीक्षण नोंदवली. मात्र उद्धव ठाकरे यांनी फ्लोर टेस्टला समोर जाण्याआधीच मुख्यमंत्रीपदीचा राजीनामा दिल्यामुळे न्यायालयाने त्यांचं सरकार पुन्हा बहाल करता येणार नसल्याचं सांगितलं. तसेच शिंदे गटाला स्प्लिट म्हणून मान्यता देण्याचा मुद्दाही न्यायालयाने नाकारलाय. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की सिब्बल विरुद्ध साळवे यांच्यात मूलभूत फरक काय. जर हा संपूर्ण वाद एका मिनिटात समजून घ्यायचा असेल तर कपिल सिब्बल यांची बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण पक्षाचं नेतृत्व आणि संघटनात्मक प्रक्रिया यांना महत्त्व द्या. फक्त आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून संपूर्ण राजकीय पक्षावर दबाव करता येणार नाही. जर हरीश साळवे आणि नीरज कौल यांच्या बाजूचा गाभा असा होता आमदारांनी पक्ष सोडलेला नाहीये, त्यांनी केवळ नेतृत्वाविरोधात भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्यांना थेट पक्षांतर केल्याचं मानून अपात्र ठरवता येणार नाही. आणि सभागृहातील बहुमताचा प्रश्न असेल तर तो फ्लोर टेस्टमधून तपासला जाऊ शकतो. पण 2026 मधील नाव आणि धनुष्यबाणाच्या प्रकरणात काय वेगळं आहे. इथे एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती लक्षात घ्या. 2022-23चा घटनात्मक खटला आणि सध्याच्या शिवसेना नाव धनुष्यबाण चिन्हाचा वाद एकच प्रकरण नाहीये. 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेल्या शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयाला ठाकरे गटाने दिलेलं आव्हान आहे. या प्रकरणात शिंदे गटाच्या बाजूने मुकुल रोहतगी आणि नीरज कुशन कौल यांनी बाजू मांडली आहे. आणि या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या घटनेत काळानुसार झालेल्या बदलांवरही महत्त्वपूर्ण निरीक्षण केले आहे. म्हणूनच आता पुढची लढाई फक्त कोणाकडे किती आमदार एवढीच राहिलेली नाहीये, तर प्रश्न असा आहे की खरी शिवसेना कोणती आणि ती ठरवण्याचा अधिकार कायदेशीर निकष नेमका कोणता, याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, शिवसेना प्रकरणातील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की एका बाजूला पक्षाची संघटना आणि पक्षाचं नेतृत्व यांचा मुद्दा आहे, तर दुसऱ्या बाजूला विधिमंडळातील संख्याबळ, आमदारांचा डिसेंट आणि 10वी अनुसूची यांचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे या प्रकरणाचा निकाल फक्त शिवसेनेच्या भवितव्यासाठीच नाही तर भविष्यातील भारतातील इतर राजकीय पक्षांमध्ये फूट पडल्यास अशा घटनांकडे कायद्याने कसं पाहायचं यासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आता सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण वादाचा अंतिम निकाल काय देते, निवडणूक आयोगाचा काय ठेवते की त्यात बदल करते आणि शिवसेना नाव व धनुष्यबाणाबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, फक्त आमदारांचं संख्याबळ महत्त्वाचं की पक्षाची संघटना आणि पक्षघटना, हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.